श्रीकृष्णाचे भक्त श्रीरामा हे गोलोकात प्रवेश करणार आहेत. त्यांना आपल्या घरात आवश्यक लागेल. आपण त्यांच्या मदतीसाठी जावे लागेल आपल्याला. चला. नारायण नारायण. जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण. कैक वर्षानंतर मनातील इच्छा पूर्ण होणार आहे. माझे प्रभू श्रीकृष्णाचे दर्शन होणार आहे. कधी तो दिवस येईल आणि मी गोलोकात पोहोचेन. देवऋषी नारद हे अचानक का थांबले गेले? पण देवऋषी नारद इथे दूर दूरवर तर काहीच दिसत नाहीये. हे आहे इथे भक्तीची आणि प्रेमाची लोक. आपल्याला गोलोकामध्ये प्रवेश करायचा असेल तर आपल्याला प्रभूंचे नाव घ्यावे लागेल. नारायण नारायण. जय श्री कृष्ण जय जय श्री कृष्ण. देवऋषी नारद नाही कोठे दार नाही कोठे मार्ग, कोठे आहे गोलोक? नाव अधुरे द्याल तर काम पूर्ण कसे होणार? गोलोकात प्रवेश करायचा असेल तर आपल्याला प्रभूंच्या नावाचे राधेचे नाव घ्यावे लागेल. नारायण नारायण. पण तिथं प्रभूंची प्रेमिका आहे. नाही घेऊ शकत मी तिचे नाव माझ्या प्रभूंच्या नावाच्या आधी. मग ब्रह्मदेवांच्या संदेशाचं काय जे आपण प्रभूंना द्यायला आलाय? ब्रह्मदेवांचा खूप सहन करेन मी, पण माझ्या प्रभूंच्या नावाच्या आधी तिचे नाव घेऊ हा माझ्या भक्तीचा अपमान आहे. आणि हा अपमान मी मुळीच सहन करणार नाही. काय विचित्र दुविधा आहे. प्रभूंचे नाव घ्यायला राधेचे नाव घेण्यासाठी श्रीरामा गोलोकात प्रवेश करणार नाही होता. चला मीच श्रीरामांची मदत करतो. मीच घेतो नाव. राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण.
परम प्रेम में राधिका कृष्णा परम उल्लास मधुर मिलन के क्षण रचे कण कण में महारास राधा कृष्ण राधा कृष्ण श्याम रंग में रंगी राधिका आज हुई मधुबारी कृष्ण कृष्ण दोहराए हर पल भूल के सुध बुध सारी महाराज की पावन बेला तीन लोक से न्यारी रास रचाए गोलोक में गाना कुंज बिहारी लक्ष देऊन बघ. हेच आहे राधाकृष्ण. दोन जीव आणि एक आत्मा. नारायण नारायण. कृष्ण बिना कुछ और नहीं है राधा के जीवन में बसी हुई है छवि कृष्ण की राधा के नैनन में सदा महकती है राधा इन सांसों के मधुबन में आग बहर राधा का सुमरन है मोहन के मन में राधा कृष्ण जिने जिने माझ्या प्रभूला छळले आहे चला मग आपण पुन्हा त्यांचे घर. सांगेन अवश्य सांगेन बस एकदा प्रभूने भेटण्याची संधी तर देऊ दे मग अवश्य सांगेन नारायण नारायण. प्रभू लोकांना एक संधी अवश्य देतात. चला, आपल्याला पण प्रभूने भेटायला बोलावलं. कुठे राधा काय नारायण नारायण. नारायण. प्रभू 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 माझ्या प्रभूंची पावले त्यांच्या चरणांना स्पर्श झालेली माती प्रभू 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 ईश्वराला मिळवायचा प्रयत्न करतो त्याच्या प्रतीक्षेला विसरून जातो. काही वर्षापूर्वी तूच भेट करून दिली माझी राधेची. आता मी तुझ्या समोर उभा आहे. तुझी वाट बघत आहे. प्रभू 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 आपले दर्शन पाहून धन्य झालो प्रभू 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 मनातील इच्छा पूर्ण झाली प्रभू मनातील इच्छा पूर्ण झाली मनातलं बाळपण अंतर्गत काही सांगणार
प्रभू प्रभू ब्रह्मदेवांचा संदेश होता. ब्रह्मदेवांच्या संदेशाचं नाही, तुझ्या मनाचा संदेहाचा विचारत आहे. बोला, काय दुःख आहे? प्रभू प्रभू दुःख तर मनापासून असण्यापर्यंत आहे. एका भक्तासाठी त्याचा भगवंत त्यासाठी सर्वांपेक्षा महत्त्वपूर्ण असतो. या सृष्टीवर आपला कोणताही भक्त हे सहन नाही करू शकत की आपल्या आधी आपल्या प्रेमिकाचे नाव घेतले जाईल. मग प्रभू मग आपल्या दर्शनासाठी आपल्या लोकांना आपल्या आधी आपल्या प्रेमिकाचे नाव का? ती तर आपली प्रेमिका आहे. आणि प्रभू प्रेम तर माया आहे ना, त्याचा भक्तीशी काहीही संबंध नाही ना. मग प्रभू कोण आहे ही राधा? आणि का नाव घेऊ मी माझ्या प्रभू श्रीकृष्णांच्या आधी? हा झाला बघताय का श्रीरामा? काही विचित्र दिसतंय का? आश्चर्य प्रभू, ही जलधारा तर खालून वरती जात आहे. हा, जी धरतीच्या आकर्षणामुळे धरतीवर वाहते ती धारा, आणि जी धरतीवरून आकर्षण तोडून वरती वाहते ती राधा, जी सागराला मिळून आपले अस्तित्व गमावते ती राधा, आणि जी आपल्या अस्तित्वाच्या उगमापर्यंत जाते ती राधा. प्रत्येक सुटलेला क्षण हा कृष्ण आहे, तर प्रत्येक घेतलेला आधार हा राधा आहे. जीवनाचा सार कृष्ण आहे, तर जीवनाचा आधार राधा आहे. आता तूच सांग. क्षमा प्रभू, पण एक नदी सागरापेक्षा मोठी कशी होऊ शकते? प्रभू ही जलधारा खालून वरती कशी जाऊ शकते? प्रभू ही सर्व माया आहे. प्रभू सर्व माया. या मायेच्या जाळ्यात तुम्ही अडकले आहात. प्रभू त्या राधाच्या मायेच्या कारण आपण भक्तीचं महत्व प्रेमाला देताय. प्रभू आपण भक्तीचं महत्व प्रेमाला देताय. होऊ शकतं. मी पण मायामध्ये फसलोय, काय करू? भक्ती जर संकटात सापडली असेल तर तिने भगवंताची प्रार्थना करू शकते. मी कुणाजवळ मदत मागू? कोण करेल माझी मदत? या मायाच्या अंधकाराला कोण दूर करेल? प्रभू मी दूर करेन या मायाच्या अंधकाराला. ज्या प्रभूने मला जीवन दिले त्या प्रभूचे दुःख मी दूर करेन. बस एक संधी मिळू दे प्रभू, बस एक संधी मिळू दे. भोगची वेळ झाली, कदाचित तिथे तुला संधी मिळू शकते. काय करता आहात तुम्ही? काय आहे हे? भोग, कानाचा भोग. भोग? आपण आपले उष्ट अन्न माझ्या प्रभूंना भरवताय आणि त्याला भोग म्हणताय? हा भोग नाही, भ्रष्टाचार आहे. मी आधी लोणी खाऊन बघितलं, कारण ते आंबट नाही ना बघण्यासाठी. माझ्या प्रियकराला शुद्ध जेवण खायला देणं हा भ्रष्टाचार नाही, शिष्टाचार आहे श्रीरामा. अद्भुत. माझ्या प्रभूंचे उष्ट अन्न त्यांचे भक्त लोक प्रसाद म्हणून ग्रहण करतात, आणि तू तुझे उष्ट अन्न माझ्या प्रभूंना भरवलेस. हा जो काही आपण भक्तीचा अपमान करत आहे आणि त्याला प्रेमाचे नाव देत आहे, हे प्रेम नाही, ही माया आहे, सर्व माया. ज्या मायेच्या प्रयोगाने तू माझ्या प्रभूंना अडकवलेस, भडकवलेस, त्यांच्या नावाच्या आधी तुझे नाव लावण्याची परंपरा सुरू केला. भक्तीचा प्रेमाशी संबंध असतो. जसे सूर्याच्या प्रकाशाबरोबर, बाकी प्रकाशाला सूर्यापेक्षा अधिक समजणं मूर्खता आहे, मूर्खता.
मूर्खता खराच नाही समजण्यात असते श्रीधामा. आपल्यापर्यंत सूर्याची किरणं नाही. आपल्यावर जेव्हा सूर्याची किरणे येतात तेव्हा म्हणतो सूर्योदय झाला, आणि जेव्हा ती दूर जातात तेव्हा सूर्य अस्त झाला. परंतु सूर्य तर कधी अस्त होतच नाही. आपल्यापर्यंत सूर्य नाही, सूर्याची किरणे येतात. मला तुमच्या भक्ती मार्गाची काहीच अडचण नाही. तुम्ही का माझ्या प्रेमाला खालच्या दर्जाचं समजताय? कारण भक्ती ही प्रेमापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि हे मी आज सिद्ध करून दाखवेन. मी सिद्ध करून दाखवेन की कसे सर्वांना संभ्रमित केले आहे. गोलोकातील खतीत स्वामिनी, आता तुम्ही सर्वांनी माझ्या मागून फक्त माझ्या प्रभूंचे नाव घ्यायचे. फक्त माझ्या प्रभूंचे नाव. जय श्री कृष्ण, जय जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण, जय जय श्री कृष्ण. बघा माझ्या प्रभूंच्या नामस्मरणाचा महिमा. संपूर्ण सृष्टी जागी झाली आहे. बघा, संपूर्ण सृष्टी जागी झाली आहे. हे झाडाचे रोग कल्पना झाले आहे. बघा या पिढीला लक्ष बनवा आणि बोला राधे राधे. राधे राधे, राधे राधे. बघा, फक्त राधा हे नाव घेताच किडा भस्म झाला. आता तुम्ही सांगा काय श्रेष्ठ आहे? भक्ती जी जीवन देते का प्रेम जे जीव घेते? अजूनही तुमचा जर माझ्यावर विश्वास नसेल तर बघा हे फुलपाखराला आणि बोला राधे राधे. राधे राधे, राधे राधे. आता तर सत्य सर्वांसमोर आलंच असेल. फक्त राधा हे नाव घेतात फुलपाखरू भस्म झाला. ज्या सृष्टीने, ज्या प्रकृतीने पंख दिले, उडायला शिकवले, पण फक्त राधा हे नाव घेताच त्याचे जीवन संपून गेले. अजूनही तुमच्यावर माझा विश्वास नसेल तर बघा, बघा या मुलीला आणि बोला राधे राधे. प्रभू मी माझी भक्ती सिद्ध केली आहे. आता तुम्ही सर्वांना सांगून टाका की कृष्ण राधेपेक्षा श्रेष्ठ आहे. ही भक्ती प्रेमापेक्षा श्रेष्ठ आहे. कोणताही महत्वपूर्ण निर्णय घ्यायचा अगोदर पूर्ण विचार करणं जरूर आहे. श्रीरामा, मला विश्राम करायचा आहे, कारण योग्य तू निर्णय घेऊ शकेल. जशी आपली आज्ञा करू. काय सर्वांवरती आपल्या मायेचा जाळ पसरवला आहे. कोणीतरी समजावं या मुलीला. आपल्या मरणाला आमंत्रण देते. अजून एक मदत हवी तुझ्याकडून. आज्ञा प्रभू. तुझी भक्ती करेल की दादाचा प्रेम, मला हा निर्णय घ्यायचा. मला खूप विचार करावा लागणार आहे. त्यासाठी मला एकांत माझा एका भक्तासाठी यापेक्षा मोठा सन्मान काय असू शकतो प्रभू? ठीक आहे, तर माझ्या विश्रामाच्या वेळी कुणी आत आलं नाही पाहिजे. तुम्ही निश्चिंत राहा प्रभू. मी कुणालाच आत येऊ देणार नाही. कुणालाच नाही. हो प्रभू, कुणालाच नाही.
राधा राधा प्रेमाची आग तीव्र असते. ती एका लोकातून दुसऱ्या लोकी ऐकू येते. त्यासाठी मनात प्रेम असावे लागते. वाट सोडा श्रीधामा, श्रीकृष्ण बोलवतायत. पण माझ्या प्रभूंनी मला आदेश दिला आहे की कोणाला यात सोडू नकोस. श्रीकृष्ण बोलवतायत. थांब, राधा राधा तू आज नाही जाऊ शकत. तुला आज जायचं असेल तर माझ्या भक्तीच्या गळ्याचा घोट घेऊन जावं लागेल. भक्तीचा अर्थ भावनांचा सन्मान आहे, कुणाचा अपमान नाही. वाट सोडा श्रीधामा, श्रीकृष्ण बोलवतायत. थांब राधा, तुझ्यात आणि दरवाजाच्या मध्ये फक्त 7 पावलांचं अंतर आहे. पण मी ही दुरी 7 जन्मापर्यंत पार होऊ देणार नाही. जिचा संबंध जन्मोजन्मांतरचा आहे त्याला एक 7 पावलं नाही थांबवू शकत श्रीधामा. कृष्ण माझी स्मृती आहे आणि स्मृतीपेक्षा मोठं कुणी नाही. सन्मान, जो सन्मान तू मिळवलायस तो तू विसरणार आहेस. बस बस एकदा माझ्या प्रभूने मला सांगू देत की तू माया आहेस. तेव्हा तुला हा गोलोक सोडून जावा लागेल. तेव्हा माझ्या भक्तीत बाधा येणार नाही. कारण तेव्हा गोलोकात राधा नसणार आहे. सावधान सावधान, एक पाऊल पुढे टाकशील तर विवश केलेस तू मला राधे. मग ऐक, मी श्रीकृष्ण भक्त श्रीधामा आपल्या भक्तीच्या शक्तीला साक्ष ठेवून तुला श्राप देतो. तू 100 वर्ष श्रीकृष्णांना विसरून गोलोकातून दूर मृत्यू लोकात राहशील. प्रभू प्रभू मी आपल्या अडचणीला दूर केले आहे. प्रभू मी राधेला गोलोकातून बाहेर काढले आहे. हे काय केलं श्रीधामा? तेच केले जे व्हायला पाहिजे ते. पहिलाच केला होता. अर्थात का बोलू मी राधे राधे? बोललो तर काय होईल माहिती आहे का? हा माहितीये मला. मी एक छोटासा किडा होते तेव्हा सरकत वाट काढत मुक्तीसाठी संघर्ष करत होते. माझ्या मुक्तीसाठी सर्वांनी राधे राधे बोललात आणि मी किड्यापासून मुक्ती झाले. नंतर मी आकाशात उडू शकत होते. मला पंख मिळाले होते. लक्ष मारून सर्वांनी राधे राधे बोललात. नंतर मी मुक्त झाले. 84 लाख योनीमधून फिरून आल्यावरच मनुष्य जन्म मिळाला. आता तरी बोला ना राधे राधे, मला मुक्ती मिळेल. आत्मा मिळेल. बोला ना राधे राधे. हे काय केले माझ्या हातून खूप मोठी चूक झाली. खूप मोठा अनर्थ घडला. ते काय केले? अनर्थाला व्यवस्थित बघितलं तर त्याला आठवा लागते जाणवं श्रीधामा. जे काही होतं ते कृष्ण चैतन्य. पण मी आपल्याला गोलोकातून बाहेर काढले. ते खूप मोठे पाप झाले माझ्या हातून. खूप मोठे पाप. आपण ज्याला पाप समजतो त्यालाही पुण्याचा आधार असतो. तुम्ही ब्रह्मदेवांचा संदेश घेऊन आला होतात ना? काय होता तो संदेश? ब्रह्मदेवांचा आदेश होता की प्रभूंना धरतीवरती अवतरित व्हायचा दिवस आला. आणि आपल्या लीलांनी ते राधेलाही धरतीवरती अवतरित करते. चुकीला स्वीकारून चुकीला सुधारायचं असतं श्रीधामा. संसारामध्ये असे किती लोक आहेत आपल्या चुकांना सुधारतात. मनुष्य त्याचीच भक्ती करतो जो त्याच्यावर प्रेम करतो, पण त्या भक्तीला शक्ती बनवतो. भक्तीचा मोल प्रेम आहे हे सर्व विसरून जातात. भक्तीमुळे प्रत्येक ईश्वर पण पोचण्याचा मार्ग प्रेम. प्रत्येक दुःखाचा अंत प्रेम. शुभ कार्याचा आरंभ प्रेम. हे साक्षात करून दाखवायला लागेल. पाने के ओर प्रेम करे जग तुझे प्रेम अर्थ समजाएगी राधा कृष्ण की प्रीत. राधे राधे
राधे राधे. अरे मेला तू कुठं गेला पकल पकल वाटायला बघा मी आलो तर दातीला वाटला आता झाला पेला हा इथं हुंगी घाललाय हा आणतो आणतो अरे होय उद्या अला हागलाय नाही काय हागलाय हागलाय चाललाय काय अरे सवंगड्यानो हा आपण कशासाठी आलेलो आहे देवांना शोधायला पहिले देव कुठे आहे ते शोधा देव शोधूया सवंगड्यानो तिकडे कोणीतरी झोपलंय ते बघा आपले देवच असतील तुला तोंड नाही आहे तुला झोपला नाही तोंड देव जागा आहे हा अरे इकडे इकडे ये मी जातो. बस बस हे मागे पण बघा आपल्याला उशीर होतो तुझं पण मीच सगळीकडे तूच बघतो वाटल्या तुला खायला आणलाय का बघ तिथं पण नाही तिथं पण ना काय मीच बघून येतो का देवाच्या चरणी अरे मी नुसतं बघा तिथं हुंगत असतो सवय झाली घुसायची. हुंगी देवानं तुम्ही खेळायला का नाही आला आम्ही तुमची खूप वाट आली मग आम्ही कुठून हगलो अरे मेला कुठून नाही तिथून आलो बोल तर काच आलं पण हगणार होतं आईने मला मारलं नाही आणि मारणार नाही पण तिच्या डोळ्यात पाणी बघून मला खूप त्रास होतो एक व्यक्तीने मला मारलं तरी चालेल पण काय देवानं पण तिच्या रडण्याला मला अजिबात आवडणार नाही म्हणून मी आलो नाही कारण तिचा धोका दिला होता येऊ लागताय म्हणून मी आज झोपून राहिलो तुला काय समजलं मला लय समजतं मग आपण काय नाव घालायचं तुम्ही झोपूनच झाला आता आपण उपास करायचा कुठं नाही जायचा नक्की मस्त उपवास आपल्याला. पण त्याला बघा आखरी वाजता आम्ही तुला गैजूर घेऊन येणार त्याला काही आकडी बिकडी काय नाही आले हा मेल्याला भूक लागली असेल मेला पकायला तेव्हा नुसताच अरे मगाशी येताना मेल्यान 4 आंबा आणला आणि त्या कडक्यातून आपण गेला कसा रस सांगताय काला बल्लाय मेला तर काही एक दिवस उपास राहायचं काही मरशील काय. त्याला माहिती ना तुला एकदा जेवला एका तासाने परत भूक लागते मेल्याला बस
ही गणपती राहणार ना. तुला भूक लागते की नाही सांग? गणपती राहणार नाही. देवानं मग एक काम करूया, आपण तुमच्या जागी याला जे बोलतोय तुझा दोताला चालता मध्ये मध्ये बघ तुला भूक लागते की नाही? बघ, लागते लागते तुला जयदूत पाहिजे की नाही जयदूत? पाहिजे पाहिजे खायला पाहिजे. बघ हा? हे बघ हा? आम्ही असे जाणार असे येणार तुला जयदूत खूप घेऊन येणार आम्ही. ते जाणार ते ना लगेच येणार लगेच 2 सेकंदात येणार 2 सेकंदात येणार एकदम चालेल चालेल. मग मी झोपायला तयार देवा तिथं लगेच कात होतो येता येतो नाही ठेवला लोकांना याला बाहेर पडला बघा.